नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला, आज मी मेथी पनीर बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदे, मिरची, लसण, टमाटे आणि सांबार आणि पनीर आणि हे सगळे खडे मसाले आहे. त्यानंतर कस्तुरी मेथी आणि लागणार थोडंसं दूध. चला, आता आपण सगळे कांदे वगैरे मी चिरले आहे ते आपण तेलामध्ये गरम करून घेऊया. म्हणजे चला चला मी गॅस चालू करत आहे आता. हे बघा, गॅस चालू केला आहे. कढई ठेवली आहे मी. कढईला मी पुसून टाकते आधी. बघा, पुसून टाकलं आहे. आता टाकत आहे तेल. मसाला गरम करायसाठी तेल. हे बघा, तेल गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये टाकू आपण खडा मसाला, नाही का. काळे मिरे टाकत आहे मी, तेजपान, फूल, हे सगळे मसाले टाकले आहे मी. आता टाकत आहे कांदा. कांदा टाकला आहे, फिरवून घेते. तो गॅस वाढवते मी आता. झाला आहे. आता टाकत आहे लसण. ते द्या बरं, थोडा शेंगदाण्याचा डब्बा. तो बघा, शेंगदाण्याचा डब्बा द्या माझ्याकडे. आता टाकून घेते मी मिरची. बघा, त्यानंतर टाकत आहे टमाटे. ते पण फिरवून घेते मी. त्यानंतर टाकत आहे जिरं. हे बघा, आता हे सगळे भाजलं आहे तेलामध्ये. आता हे सगळे मी मिक्सरच्या डब्यात टाकून मिक्सरला लावून घेते आणि बारीक पेस्ट तयार करून घेते. नंतर भाजीला मसाला झाल्यानंतर मी भाजीला सुरुवात करते, भाजी बनवायला सुरुवात करते. त्यामध्ये काजू पण टाकायचे असते. मी काजू पण टाकले. हे बघा, मसाला आपला बारीक झालेला आहे. आता आपण भाजीला सुरुवात करूया, भाजी बनवायला सुरुवात करूया. चला, 2 चमचे भाजी बनवायला सुरुवात करत आहे मी. 2 चमच तेल, थोडं अजून जास्त टाकून देते मी. तेल टाकलाय, गॅस चालू केला आहे मी.
पनीरचे मी बारीक तुकडे करून घेते आता. मी आधीच गरम पाण्यामधून काढून घेतलंय त्याला पनीरला. चला तेल गरम झालंय. चला कांदा टाकूया तेलामध्ये. तेल गरम झालाय. थोडासा मसाला टाकूया. म्हणजे तेल खूप गरम झालाय ना, मसाल्याचे आणि थोडं तेल होऊन जाणार नाही का. त्यानंतर टाकते मी तिखट. आता टाकत आहे मी तिखट. तिखट जास्त नाही टाकणार आहे कारण की मी मिरची टाकली आहे. माझं तिखट पण तेवढं तिखट नाही आहे. थोडीशी हळद. त्यानंतर मीठ. हे सगळं फिरवून घेते मी. आता टाकत आहे मी मसाला. जो मसाला मी बारीक केला आहे ना, तो मसाला टाकत आहे मी याच्यामध्ये. हे बघा बघा छान तेल वरती यायला लागलं आहे. बघा झालाय. मी जे म्हटलं होतं ना मेथी पनीर, आता ही जी कस्तुरी मेथी आहे त्याला मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. हे झालंय मेथी पनीर. याला छान बारीक असं करून घ्यायचं, तोडून घ्यायचं. मग याच्यामध्ये कस्तुरी मेथी घालायची. हे बघा हे बघा ही झाली पालक काय म्हणते मेथी पनीर. सॉरी मेथी पनीर. अजून एक गोष्ट, आपल्या लेडीजला कसं, लेडीजला काही अशा वस्तू आहे की वेस्टेज नाही गेल्या पाहिजे. म्हणून जे मी मिक्सरच्या डब्यामध्ये जे मसाला बारीक करून घेतला आहे ते मी याच्यामध्ये धुवून म्हणजे मिक्सरच्या डब्याच्या पुसून जो मसाला आहे तो याच्यामध्ये मी टाकणार आहे. हे बघा लेडीजचं काम. त्यात थोडं टाकणार आहे मी दूध. हे बघा किती छान दिसून राहिलं बघा. आणि सुगंध पण खूप छान येत आहे. तुम्हाला तर नाही सुगंध कसा येत आहे आणि टेस्टी आहे की नाही कळणार नाही, पण मला छान वास येऊन राहिली आहे. एक तर कस्तुरी मेथीची पण. आता आपण याच्यामध्ये पनीर टाकणार आहे. हे झालंय मेथी पनीर. किती छान. बघा चला 5 मिनिटं झाकून ठेवूया. थोडं गरम होऊ देऊया. चला झाकण काढून बघूया. छान छान झालंय. आता आपण याच्यात टाकूया सांबार. चला आता गॅस मी बंद करते.
गॅस बंद केलाय मी. हे बघा मेथी पनीर, बघा किती छान टेस्टी रंग आलाय बघा. सुगंध पण खूप छान येऊन राहिला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया मग नंतर उद्याच्या ब्लॉगला.